संतोष देशमुख प्रकरणामध्ये अजूनही काही आरोप अटक नाही आहे. वाल्मिक करारांवर अजूनही आरोपांवर पाहण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, सभागृहामध्ये सांगितलं, मको का लावू, सूत्रधार सोडणार नाही, कोणी बाहेर म्हणजे कोणालाच सोडणार नाही वगैरे फार वल्गना झाले सभागृहामध्ये. आम्ही वाट बघत होतो की या सूत्रधार हा वाल्मिक कराड आहे, हे आता लपून राहिलेलं नाही. आणि वाल्मिक कराडांच्या एकूण चुरस-कथा आता पुढे येत आहेत. हे इतकं भयानक आहे की मला वाटतं अनेक खून जे झालेत या सगळ्या प्रकरणाची या वाल्मिक कराडाला लवकरात लवकर पकडून त्याची नार्को टेस्ट केली पाहिजे. आणि मला वाटतं की अनेक झालेल्या घटनांमध्ये यांचा सहभाग, एक खंडणीखोर, हप्तेखोर, खुलेआम कायदा सुव्यवस्थेचा म्हणजे पायदळीत उडवणारा माणूस हा मोकाट फिरतो आहे, त्याला अटक होत नाही. म्हणजे हा कोण लागलाय सरकारचा? हा सरकारचा जावई आहे का? त्याला अटक होत नाही, कारवाई होत नाही, कुणाच्या इशाऱ्यावरून होत नाही. आणि मला असं वाटतं की कोणी काही पत्रकार परिषद घेऊ देत, परंतु त्या ठिकाणी त्या संतोष देशमुखांच्या मुलीच्या शोधीचं नाही. ती आज रडते पोरगी, तिचं कुटुंब रडतोय की आज ज्या पद्धतीनं तो खून केला गेला, अमानुषपणे, मानवतेला काळीमा फासणारा, भयावह असा प्रकार आहे तो. न्यायासाठी त्या पोरीच्या डोळ्यातले अश्रू कळत नाही. तिथे अनेक घटना झालेल्या आहेत शोषणापासून महिलांच्या. अनेक घटनांमध्ये त्या ठिकाणी कारवाई नाही, गुन्हे दाखल झालेले नाही. पास्को सारख्या घटना झाल्या त्या जिल्ह्यात, ती सगळी प्रकरणं दाबली गेली. अनेक खुनांची प्रकरणं दाबली गेली. यामागे कोण? तर सगळ्यांचे अंगुली निर्देश तिकडे जात आहेत. आणि अशा वेळेस मी तर स्पष्टपणे म्हणेल की सरकारने या संदर्भात जर सीबीआयची चौकशी केली, या सगळ्या आरोपी अद्यापही काही मोकाट आहेत. कोणी म्हणते आरोपीचा खून झालेला आहे. आणि जे काही तो आता सुरेश धसांनी सांगितलं, तो आकाच्या वरचा पुन्हा एक बाका आहे जे सगळं वाचवतोय. तो सुद्धा, अरे राजकीय राजाश्रय असल्याशिवाय ह्या प्रकरणाला ज्या पद्धतीनं हाताळलं जात आहे ती न्यायाची अपेक्षा होऊ शकत नाही, करू शकत नाही. आणि सरकार एवढी बदनामी असून शांतपणे सगळं बघत आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री अगदी शांतपणे या प्रकरणाला हाताळत. कुठेही स्पेशल फोर्स लावली, स्पेशल टीम लावल्यात असं आम्ही कधी ऐकलं नाही. प्रॉपर्टी जप्त केली, राहील जप्त. अनधिकृतपणे मिळवलेली प्रॉपर्टी आहे, कारण ही चोरच आहेत सगळी. यांनी खंडणी वसूल करूनच मिळालेली प्रॉपर्टी आहे, गेली काय, राहिली काय? तुम्ही आरोपी शोधत नाही. आणि म्हणून माझं म्हणणं आहे सगळ्या माध्यमाच्या माध्यमातून महाराष्ट्राला की कोणी या संदर्भात अनेक घटना झाल्यात, बदलापूरच्या घटना झाल्यात. काल परवा कालचं एक आपण आता पाहिलं, आमच्या कल्याणची घटना. यावर सिनेसृष्टी काल मला पत्रकार परिषद झाली, मी त्यामध्ये बोलणार नाही. प्राजक्ता माळींच्या संदर्भात ते काय झालेलं प्रकरण, ती तक्रार केली, त्याची योग्य चौकशी व्हावी. परंतु महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडत असताना त्यावेळेस मला कोणी दिसले नाही, फिल्म इंडस्ट्रीचे कोणी काही यावर प्रतिक्रिया देताना दिसले नाही. आणि याचा पत्रकार परिषद घेऊन जर विषय डायव्हर्ट होत असेल, कृपा करून आमची विनंती आहे की हे प्रकरण अभिनेत्रीवर झालेला अन्याय त्याला जोडून ह्या विषय कुठेही मागे पडता कामा नये. ते पुढे करून, कारण ही प्रवृत्ती ठेचलीच पाहिजे महाराष्ट्रात.
नाहीतर महाराष्ट्राला कोणी वाचवू शकणार नाही. असे जर सांड मोकाटपणे फिरतील, कायदा तोडून खून करून हजारो खून पचवतील, उद्या खुल्या महिलांचं शोषण करतील, खुल्या वसुली करतील, त्या जिल्ह्यामध्ये इतका भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, अनधिकृतपणे जमिनी बळकवल्या आहेत. उद्योगपतींना वेटीस धरलं जातं. त्या परळीमध्ये बाहेरचा एक कॉन्ट्रॅक्टर पॉवर प्रोजेक्ट थर्मल पॉवरमध्ये काम करू शकत नाही. 50 लाखाचं काम जिल्ह्याच्या बाहेरचा माणूस करू शकत नाही. कोणीही मोठा कॉन्ट्रॅक्टर तिथे काम करायला गेला की त्याला खंडी द्यावी लागते, पार्टनरशिप द्यावी लागते. हे सगळं जे त्या एक बीडमध्ये चाललंय, बीड म्हणजे महाराष्ट्राचा बिहार आहे. आता बिहारला राज्य व्यापला आहे, तसं बीडपासून राज्य व्यापू नये गुन्ह्यांनी. याची दक्षता मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि तात्काळ तुम्ही सगळं बाजूला करा, कारवाई करा, शोधा. ही माझी स्पष्ट मागणी आहे की सीबीआय इन्क्वायरी करा. तर सरकारने मनात आणलं तर 24 तासामध्ये आरोपीला अटक करू शकतात. आजकाल सर्प ॲडव्हान्स आमच्यापाशी सगळ्या गोष्टी आहेत, यंत्रणा आहे. कुठेही कोणी लपलो असला तरी त्याला शोधून आणण्यामध्ये पोलिसांना वेळ लागत नाही. पण प्रकरण दाबण्याचं झालं तर महाराष्ट्रामध्ये मात्र याचा उद्रेक होईल. आता संतोष देशमुखांच्या घटनेवरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संताप आहे, राग आहे. सरकारने नंतर काय ठरवायचं ते ठरवू देत. पालकमंत्री बिलकमंत्री काय करायचं आहे तुमचा समन्वय विनवय नंतर करा, पहिले त्या आरोपींना बेड्या घाला. ही आमची स्पष्ट मागणी आहे. सर, अंजली यांनी एक दावा केलाय की उर्वरित 3 आरोपी जे आहेत त्यांची हत्या झाली असावी. कर्नाटक बॉर्डरमध्ये, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती त्यांची हत्या झाली असल्याचा एक ऑडिओ क्लिप जो आहे तो त्यांनी पोलिसांना सुद्धा दिलेला आहे. होऊ शकतं, अंजलीजी म्हणतायत त्यामध्ये तथ्य असू शकतं. कारण मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी, ज्याप्रमाणे अक्षय शिंदेला वाचवण्यासाठी, अक्षय शिंदेला मारलं मूळ आरोपीला वाचवण्यासाठी, आमचा थेटच आरोप आहे. ते बनावट चकमक होती. आता यंत्रणा त्यांच्या हातात, माणसं त्यांची, तपास त्यांच्याकडे. कुंपणच शेत खाणारी काय कुंपण रक्षण करणार आहे? आणि म्हणून कदाचित त्यावरपर्यंत तपासाची धागेदोरे जाऊ नये, पुरावे इथेच नष्ट व्हावे आणि मुख्य आरोपी मोकाट व्हावे गुन्हे करण्यासाठी. म्हणून हा प्रकार घडू शकतो आणि त्यामध्ये तथ्य असू शकते. या प्रकरणामध्ये चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडे यांना लांब ठेवण्यात आलं, त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी होती. तुमचं काय? माझं मत तेच आहे. कारण यामागे जो मुख्य आरोपी ज्यांचे सूत्रधारापर्यंत हात गेलेले तो आहे वाल्मिकी कराड. आणि वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध सौदारीचे नाही, हे एकच वाटतात. इतक्या वर्षापासून व्यवहार सगळे, जमिनीत पार्टनरशिप, भागीदारी अनेक ठिकाणी. तर यावरून त्यांचे असलेले घट्ट मैत्रीचे संबंध, त्यामुळं धनंजय मुंडेंना बाजूला केल्याशिवाय या प्रकरणात न्याय मिळेल असं वाटत नाही. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री म्हणाले होते की या सगळ्या संदर्भात लवकरात लवकर चौकशी केली. हिवाळी अधिवेशन संपूर्ण आता आठवडा झालेला आहे, अजूनही चौकशी कुठे पुढे गेलेली दिसत नाही, काय आरोपी पकडलेले जात नाही. काय करतायत पोलीस, काय करताय गुन्हा खातं? दलितावर अत्याचार करताना परभणीमध्ये तुमच्या हाताला धार आली होती, जिवंत मारून टाकलात तुम्ही आणि पांघरून घातलाय त्यावर. तो हार्ट अटॅकने मेला म्हणून सांगताय. हॉस्पिटलमध्ये मेडिकलचा रिपोर्ट, त्या दलिताचा खून घेतला तुम्ही. दलितावर हात उगारताना तुमच्या हाताला लकवा मारत नाही आणि इकडे मात्र या आरोपींना पकडताना तुमच्या हाताला लकवा मारला काय? तुमचे हात कोणी बांधून ठेवलेत काय पोलिसांचे? याचा अर्थ सरळ आहे, सरकारचा पाठीराखा, सरकारच पाठीराखा असेल तर न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची? म्हणून ते भाषण केलं किंवा तुम्ही बोललात त्यापेक्षा कृतीमध्ये महाराष्ट्राला दाखवा नव्या रूपानं, नव्या बाण्यानं की मी कोणालाही पाठीशी घालत नाही असं जे तुम्ही बोललात ते दिसता कामा नये, ते कृतीतून दिसावं.
ही आमची अपेक्षा आहे. या पण प्रकरणामध्ये धनंजय मुंडे म्हणतायत की जेवढे संबंध वाल्मिकी कराडे माझ्याशी आहेत तेवढं सुरेश धसेंद्रसोबत सुद्धा ते संबंध आहेत. सगळी चौकशी करू देत ना. धनंजय मुंडे म्हणतायत ते करू देत, सुरेश धस म्हणतायत ते करू देत, कोणाशी संबंध आहे ते होऊ देत. कोणाला थांबवलं आहे? सुरेश धसची करा तो जर म्हणत असतील तर, पण वाल्मिकी कराडाला शोधून द्या ना, त्याची नार्को टेस्ट करा. तो तुम्हाला सांगतो कितीतरी गुन्ह्यामध्ये तुम्हाला दिसेल, कितीतरी खुनाच्या गुन्ह्यामध्ये दिसेल. जे काही आता आमच्याकडे जी माहिती उपलब्ध होत आहे, अनेक मुलींचं शोषण त्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. तिथपर्यंत सुद्धा धागेदोरे मिळतील. पण हे शोधलं पाहिजे ना. काय बोटा दाखवत आहे? त्याचा सातबारा असेल त्याचा सातबारा काढा. सुरेश धसांचा यांचा सातबारा जसा निघाला. पण हे बोटं दाखवू नका. कारवाईची अपेक्षा आहे. मंत्री कोण आहे? सर, या प्रकरणात 2 मोबाईल सापडले आहे. त्या मोबाईलमध्ये मारहाण करतानाचा व्हिडिओ देखील आल्याची माहिती तिकडे बीडचे सीआयडी त्यांना मिळाली आहे. इतकं भयानक आहे ते. मी आपल्याला सांगतो, या 2च मोबाईल नाही, या 2 मोबाईलची निपक्ष जर पूर्ण कॉल रेकॉर्ड व्हिडिओ सगळे तपासले, त्यातून झालेला मोठ्या बड्या माणसाशी झालेला संवाद हे सगळं तपासलं की मुख्य आरोपीपर्यंत पोचायला पोलिसांना वेळ लागणार नाही. पण ज्या गतीनं ज्या स्पीडने हे सगळं व्हायला पाहिजे, दुर्दैवानं ते होताना दिसत नाही. चाल ढकलपणा दिसतो आहे, वेळ काढू दिसतो आहे. एवढा मोठा मोर्चा झाल्यानंतरही सरकार खळबळून जागा होईल अशी अपेक्षा होती, पण सरकार हातावर हात ठेवून बसलेला आहे. याचं दुःख वाटतोय. महाविकास आघाडी सरकार असताना एका प्रकरणात तत्कालीन मंत्री संजय राठोड यांचं नाव आलं होतं. त्यामध्ये नैतिकता धरत सरकारने त्यांचा राजीनामा घेतला होता. मात्र आता सातत्याने धनंजय मुंडेचं नाव देत महायुती सरकार नैतिकता दाखवत नाही. महाविकास आघाडी आणि महायुती सरकारमधला हाच फरक आहे. हे महाराष्ट्र विकून खातील तरी कोणी कारवाई होणार नाही. महाराष्ट्रातील खुल्या महिलांचं शोषण होईल, खून करतील तरी कारवाई करणार नाही. हे चौकशी करतील, चौकशीचा फार्स दाखवतील. आता बोलल्यात आमच्या चित्राताई वाघ, त्यांच्याच मंत्री, ह्या मंत्री होऊ नयेत म्हणून बोलल्यात, तरी मंत्री केलं गेलं. पूजा चव्हाणचा खून हा झाला होता, केला गेला, हे सर्व एव्हिडन्स पूर्ण असताना आम्ही वेळ घालवला नाही, काढून टाकला आमचं सरकार असताना. आणि इकडे करा. अरे प्रेम करणारी असू देत, प्रेम करून मारहाणही करतात, सोडूनही देतात. अरे कोणाला किती माया आहे, ठीक आहे तुमची परवानगी असेल 10 बायका करा, कोणाचा खून तर करू नका. सर, वेदांत कुलकर्णी यांनी पुण्यामध्ये खरं तर एका भिंतीवरती, सदाशिव पेठेवरती एका भिंतीवरती हिरवा कलरचा रंग मारलेला होता. तिथे जाऊन त्यांनी भगवा कलरचा रंग मारत तिकडे फूल आणि अगरबत्ती लावलेली आहे. या सगळ्याकडे कसं पाहता, कारण की त्या भिंतीच्या बाजूलाच पीरबाबाचा दर्गा होता. असं आहे, आता हाताला नाही काम, त्यामुळं लोकांनी यांना मात्र कलरमध्येच दिसतोय राम. हे जे चाललंय ना, रंगावरून लोकांची डोकी बिजी ठेवायची. लोक मरू देत, उपवासी मरू देत, हाताला काम नाही, बेरोजगार मरू दे, यांना रंगाशी देणे की नाही. हा देश रंगावरून चालवायचा आहे. रंग में रंग. काय हे जे प्रकार चालले, मेघा त्यांना आमचं म्हणणं आहे की असल्या याच्यात पडण्यापेक्षा पुण्यामध्ये वाढलेल्या गुन्ह्यांच्याकडे लक्ष द्या. पुण्यामध्ये जे काय आता क्राईम वाढलेला आहे त्याच्यावर लक्ष द्या. त्यावर रंग मारा, कोणता मारता येतो, तो कुठल्याही जातीचा असू दे, धर्माचा असू देत. पण वा, नवीन प्रकार आम्हाला एकेकांचा उपदय दिसतोय. धन्य तुमची लीला प्रभू, असेच करत राहा. हिरवा मिटवा, भगवा मारा. कसं भेटू शकणार? हे दरी वाढत चालली, धर्माधर्मातली, जातीतली दरी वाढत आहेत.
यांना दोन धर्मामध्ये तेढ करणार म्हणून भारत पाकिस्तान, हिंदू मुस्लिम, मंदिर मस्जिद, हिरवा विरुद्ध भगवा हे करूनच तरुणांना बेवकूफ बनवायचं आहे. देशामध्ये बेरोजगारी वाढली, महागाई वाढली, त्यावर यांचं लक्ष नाही. आणि मूळ विषयापासून बाजूला नेण्यासाठी हे उपद्रवी धंदे करणं सत्ताधाऱ्यांनी बंद करावेत अशी माझी त्यांना विनंती आहे. धन्यवाद. संक्षिप्त में बताइए कि बीड मामले में सरपंच की हत्या हुई, आप 18-19 दिन बीत गए, क्या आपकी मांग है आरोपी को लेकर, और क्या धनंजय मुंडे को? नहीं, सरकार ने अभी सेशन हुआ था नागपुर के अंदर में, सरकार ने स्पष्ट रूप से कहा था कि हम छोड़ेंगे नहीं, किसी को भी छोड़ेंगे नहीं, मगर हम पकड़ेंगे भी नहीं. हम छोड़ेंगे भी नहीं और हम पकड़ेंगे भी नाही, हम कारवाई भी नाही करेंगे असं सरकारला म्हणायचं का? ज्या खुनाचा गुन्हा जो घडलाय त्यामध्ये तुम्हाला हिंदीत पाहिजे का? सॉरी नहीं, अभी जो सेशन हुआ था उस सेशन में सरकार ने यही कहा था कि हम किसी को छोड़ेंगे नहीं, हम कार्रवाई सबके ऊपर कार्रवाई करेंगे. फिर हाथ अभी सरकार क्यों पीछे हट रही है? अभी तक 3 आरोपी जो फरार थे वो भी नहीं मिल रहे. इनका मेन जो सस्पेक्ट मेन आरोपी है उसके ऊपर कोई कार्रवाई नहीं हो रही. केवल आप जमीन, वो उनके लैंड प्रॉपर्टी जब्त करने की बात करें, उससे क्या फायदा है? वो तो चोरी से ही कमाई है, उसको कोई फर्क पड़ने वाला नहीं है. इसके पीछे हमारी स्पष्ट मांग है कि अगर पुलिस चाहे तो तुरंत कार्रवाई कर सकती है, और इसके लिए इनके ऊपर पॉलिटिकल प्रेशर के वजह से, पॉलिटिकल वो लोग इन्वॉल्व होने की वजह से, बड़े बड़े मंत्री से लेकर इसमें प्रेशर देने से ये कार्रवाई को जो स्पीड मिलनी चाहिए थी, कार्रवाई जिस गति से होनी चाहिए थी वो नहीं हो रही. इसका स्पष्ट मतलब है कि इसको दबाने की कोशिश अभी जारी है. सीबीआई जांच, और हम लोग इसीलिए इसकी सीबीआई मांग हो और ये आरोपियों को तुरंत पकड़ के इनकी नार्को टेस्ट हो, क्योंकि भीड़ में इतने सारे खून हुए हैं, महिलाओं का शोषण हुआ है, पोस्को जैसे प्रकरण हुए हैं, वो बहुत सारी घटनाएं सामने आएंगी. बिहार बोले तो नंगा नाच करने का एक अड्डा बन गया है किसी राजनीतिक लोगों के लिए, और ये क्रिमिनल के लिए, क्योंकि उनको प्रोटेक्शन है, उनके पीछे कोई खड़ा है. तो सीएम ने, नई सरकार, नया सीएम कुछ बताए महाराष्ट्र को करके, कुछ अपना धाक भी बताए करके कि एक कौच कर रहा है, नया दिख रहा है. धनंजय मुंडे को इस्तीफा देना चाहिए जब तक जांच हो. मुंडे तो 1 मिनट भी नहीं रखना चाहिए, तब पूरा इस प्रकरण को न्याय मिलेगा. जब तक मुंडे वहां पे मंत्री बनकर है सरकार में, तब तक इस प्रकरण में वो बेचारी, उसकी बच्ची हमारे संतोष देशमुख की, उसके आंखों के आंसू नहीं दिख रहे किसी को. वो रो के बोल रही है मेरे बाप के साथ में जिस तरह से मारा गया, उसके बच्ची के आंखों के आंसू तो कम से कम सरकार को दिखना चाहिए. कोई अभिनेत्री प्रेस लेती है तो उनको लेने दो, उनका अधिकार है वो, पर उसको पीछे में इस प्रकरण के तरफ ध्यान भटकाने की बात नहीं होनी चाहिए. हमारा स्पष्ट आरोप है और हम ये चाहते हैं कि जब तक ये मुंडे बाजू में नहीं होंगे और इसकी सीबीआई जांच नहीं होगी, आरोपियों की नार्को टेस्ट नहीं होगी, तब तक इस प्रकरण में न्याय नहीं मिलेगा. 3 आरोपी की हत्या होने की भी आशंका जताई जा रही है. हो सकता है, दमानिया जी ने बोला सच है कि क्योंकि जैसा कि अक्षय शिंदे को बीच में ही उड़ाया गया, उसके मेन आरोपी तक, मुख्य आरोपी तक पहुंचने का रास्ता बंद कर दिया गया, इसी तरह ये रास्ता भी बंद करने की कोशिश होगी और इसीलिए किया जा सकता है. ये नकारा नहीं जा सकता, इसकी जांच होनी चाहिए, ये नकारा नहीं जा सकता. पुणे की सांसद है बीजेपी के राज्यसभा से मेघा कुलकर्णी, दीवार पर हरा रंग के बजाय उन्होंने भगवा रंग दिया और वहां पर पूजा पाठ कर दिया. उसको कैसे देखते हैं? नहीं, ये तो देखिए महाराष्ट्र के मूलभूत या देश के मूलभूत मुद्दों को बाजू में करके ऐसे इसमें युवाओं को, बेरोजगारों को और बेसिक मुद्दों को भटकाने के लिए ये रंग की लड़ाई करते हैं ये लोग. इनको कुछ दूसरा काम आता है. इनकी लड़ाई उसी के में, मंदिर मस्जिद, केसरी वर्सेस हरा, हिंदुस्तान पाकिस्तान, ये यही करते रहेंगे. मंदिर खोदो, मस्जिद खोदो, मंदिर निकालो, ये धंधे इनके चालू हो गए. अब ये सब बातें इसीलिए है कि देश के अंदर में, वो तो सांसद है, हमारी रिक्वेस्ट है उनसे कि पुणे में जिस तरह से घटनाएं घटी, बीच में क्राइम बढ़ा,
लड़कियों के साथ में जो व्यवहार हुआ उस पुणे के अंदर में, जिस तरह से शोषण हुआ है, उनके साथ में हरेसमेंट हुई है, उस तरफ भी थोड़ा ध्यान दे। महंगाई के ऊपर ध्यान दो। सरकार आ गई है, दिल्ली में भी तुम्हारी और यहाँ पे भी तुम्हारी है। क्या रंग लगा रहे हो? वो रंग निकालो, नहीं ये रंग डालो। रंग में जो काम है उसको सही, हाथों को तो बेरोजगारों को काम नहीं है, वो काम न दिखाते हुए ये रंगों की लड़ाई करना बंद करे और काम की बात करे। रंग की बात नहीं करे, काम की बात करे। यही मेरा उनसे सवाल है। सर, क्या आपको लग रहा है माहौल खराब करने की कोशिश की जा रही है इसमें? ध्यान भटकाने की पूरी कोशिश की जा रही है। उनको यही होना चाहिए। ये सरकार का मेन उद्देश्य ये है, आपस में लड़ाकर खुद की रोटी सेकना, सत्ता की रोटी सेकते रहो, हिंदू वर्सेस मुस्लिम चिल्लाते रहो। अरे पंतप्रधान राष्ट्रपति से लेकर तो नीचे से गली से लेकर तो दिल्ली तक, ये तो सब कुछ है। इस देश में मनमोहन सिंह सिख थे और राष्ट्रपति मुस्लिम थे, तब कभी हिंदू खतरे में नहीं दिखा। अब पूरे के पूरे हिंदू सत्ता में बैठने के बाद इनको हिंदू खतरे में दिख रहा है। तो ये ये बनाने का काम जो है, मूर्ख बनाने का, ये धंधे बंद करे और बेसिक डेवलपमेंट के ऊपर, महंगाई के ऊपर, बेरोजगारी के ऊपर, इस देश के किसानों के ऊपर बात करें। सर, जनवरी महीने में उत्तर प्रदेश में कुंभ का आयोजन हो रहा है। इस बीच अखिलेश यादव बयान देते हैं कि बीजेपी जो है जानबूझकर इनविटेशन लोगों को दे रही है ताकि इस ओकेशन पर भी वो कहीं ना कहीं जो पॉलिटिकल अपना मोटिव है उसे फुलफिल करें, क्योंकि कुंभ एक ऐसा आयोजन है जहाँ पर देश दुनिया से लोग खुद ब खुद पहुँचते हैं। अब हर जगह में बीजेपी को ऑटो का धंधा यही दिखता है। अब कुंभ दिखे और कुछ दिखे, हर जगह बीजेपी की नजरियों में धार्मिक, जितना हम लोग लोगों को इन्वॉल्व करें उससे उतना ज़्यादा फायदा मिले, ये उनकी मंशा है और इसी रास्ते पर वो चल रहे हैं। सर, अमित मालवीय बीजेपी नेता, उन्होंने एक ट्वीट करते हुए कहा है कि आज जब मनमोहन सिंह जी हमारे बीच नहीं है तो उनके जो मॉडल रिमेन्स हैं उसे कलेक्ट करने के लिए आज कांग्रेस की तरफ से कोई नेता नहीं पहुंचा। कल जब फोटो अपॉर्चुनिटी थी तब सभी कांग्रेसी नेता वहाँ पहुंचे अस्थिया लेने। देखो ऐसा है, उनको पता नहीं है मालवीय को, अटल बिहारी वाजपेयी भी गए थे। अस्थि जमा करने का काम उनकी फैमिली करती है, ये गुमराह करने वाली बात नहीं करे मालवीय। मालवीय भी हिंदू संस्कृति से बने, जो संस्कार यहाँ पे, इसको भटकाने की या मुद्दों को गलत दिशा में लेके जाने की बात नहीं करे मालवीय। उनकी फैमिली ही अस्थियाँ कलेक्ट करती है और अस्थियाँ विसर्जन का काम रिलेटिव्स करते हैं। फिनरल में जाना, फिनरल में पूरा सहभागी होना, या पूरी जो एआईसीसी तक या घर से एआईसीसी तक फिनरल की जगह तक, जिन्होंने उनके फिनरल की जगह जो जहाँ होना चाहिए था, 10 साल प्राइम मिनिस्टर रहे मनमोहन सिंह जी, इस देश की आर्थिक नीति के सुधार के हीरो कौन है? तो मनमोहन सिंह जी, जिनके वजह से आज 1.5-2 लाख की नौकरियां जो हिंदुस्तान में उपलब्ध है, मनमोहन सिंह की पुण्य ही है। नहीं तो आज को 5 किलो चावल और 5 किलो गेहूं लेने के पड़ते थे सबको। जो 80 करोड़ रह रहे तो 1,20,000 करोड़ लोग लेते थे, मनमोहन सिंह जी नहीं होती थे। तो उनके लिए स्मारक बनाने की बात की तो उसके लिए जगह की बात होगी, वहाँ पे तो इन्होंने बात नहीं की। और बात करते हैं अस्थियाँ क्यों नहीं विसर्जन के लिए या कलेक्ट करने के लिए गए, ये गुमराह करने की बात मालवीय ने बंद करना चाहिए। जेपी नड्डा का बयान आया है कि कांग्रेस ने कभी आदर नहीं किया मनमोहन सिंह का। तो फिर क्या इन्होंने प्राइम मिनिस्टर बनाया? नड्डा ने? ये नड्डा प्राइम मिनिस्टर बनाए उनको फाइनेंस मिनिस्टर किसने बनाया? नड्डा ने बनाया या नड्डा की पार्टी ने बनाया? सर, नए साल के मौके पर ऑल इंडिया मुस्लिम जमात द्वारा एक फतवा रिलीज किया गया। कहा गया जो मुस्लिम लड़के लड़कियां हैं वो इस तरीके के आयोजन में सम्मिलित ना हो, वरना उन्हें पाप लगेगा। किसने किया? ऑल इंडिया मुस्लिम जमात के एक मौलाना जी हैं, उनके द्वारा फतवा रिलीज किया गया। कहा गया कि मुस्लिम महिला पुरुष जो है, बच्चे हैं, वो न्यू ईयर सेलिब्रेशन ना करें, वरना एक गुनाह होगा। ये फतवा निकाल कर तो अपनी ठुकाई कर रहे वो लोग। ऐसे फतवे निकालते जाते, इसको वोट नहीं देना, उसको वोट नहीं देना, ये बंद करे। हिंदुस्तान सबका है, सबका समान अधिकार है, चाहे हिंदू हो मुसलमान हो। हम तो कोई मौलाना हो या हिंदू का ये हो, सबको हम लोग भाईचारे की बात करते हैं। आपस में मिल जाए,
हिंदू मुसलमान एक होकर सेलिब्रेशन करे, नया साल धूमधाम से मनाए, नए साल का स्वागत करे हिंदू और मुसलमान दोनों मिलकर। तो युवा नहीं जाएंगे, ये नहीं जाएंगे, तो क्यों ये भानगढ़ में पड़ते हो? हमारा सीधा कहना है। सर आपने धन्यवाद। भाईचारे का जिक्र किया, सर आखिरी सवाल है, भाईचारे का जिक्र किया, एक बड़ा आरोप ये लग रहा है कि इंडिया अलायंस जो इंटैक्ट नहीं रख पा रहे हैं, तो उनके बीच भाईचारा नहीं हो पा रहा है। ये खबर तब आती जब आम आदमी पार्टी कहती है कि हम इंडिया से नाता तोड़ देंगे, समाजवादी पार्टी ने महाविकास आघाड़ी छोड़ दिया, ममता बनर्जी भी कहीं ना कहीं लीडरशिप को लेकर सवाल खड़े कर रही है। इंडिया आघाड़ी अभी भी इंडिया आघाड़ी पे कोई खसेंस नहीं है। लोकल स्टेट लेवल में जो भी अलायंस होती है उसके बारे में होता है। कल हम बोलेंगे कि जिला परिषद में हमारा अलायंस नहीं हुआ, महाविकास आघाड़ी, इंडिया आघाड़ी खतरे में, वहाँ डिस्ट्रिक्ट लेवल पे हम लोग अधिकार दे देते हैं, आपको अलायंस करना नहीं लगा। कल कोई कारपोरेशन में अलायंस नहीं होता है तो क्या इंडिया आघाड़ी टूट गई, महाविकास आघाड़ी टूट जाती है? स्टेट में अभी पिछले बार में हरियाणा में अलायंस नहीं हुआ, उन्होंने ज़्यादा सीट मांगी, हम महाराष्ट्र में अलायंस करने को तैयार थे, तब वो नहीं आए। तो ये इस छोटी छोटी बातों को लेकर इंडिया आघाड़ी को कोई खतरा नहीं है। इंडिया आघाड़ी एकदम इम्पैक्ट है और कोई उसमें ऊपर हमारे आपस में मुझे लगता है कि टूटने तक की दरार पैदा नहीं हुई है। लेकिन सभी पार्टियां कांग्रेस को क्यों टारगेट कर रही हैं? हाँ, बस टारगेट बड़ा पार्टी है, ऐसा है जो दौड़ता है तो उसको ही बोलते हैं कि उसके पीछे आगे वो नज़र में आता है। तो कांग्रेस पार्टी बड़ी है, 100 MP कांग्रेस पार्टी के, तो हमें नेचुरली उनको ही ये माना जाता है, बड़ा भाई जो होता है तो बड़े भाई को ही सब लोग बोलते हैं, छोटे भाई को थोड़ी बोलते हैं। छोटी भाई गलती भी करे तो तकरार बड़े भाई की तरफ होती है, तो नेचुरल उसमें कोई ध्यान देने की मुझे जरूरत नहीं पड़ती। थँक्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।